कापड दुकान. आपल्याला काय पाहिजे? पुस्तक पाहिजे. मग पुस्तक जर आपल्याला हवं आहे तर ते पुस्तकाच्या दुकानात मिळेल. कापड दुकानात गेल्यानंतर आम्हाला 5वीचा शर्ट द्या. तो सेठ काय म्हणलं, बाळा तू शाळेत जातो ना, तुला पुस्तक पाहिजे. त्या दुकानावर काय नाव आहे? इथं काय? अरे हे वस्त्रालय आहे, हे पुस्तकालय नाही. हे वस्त्रालय, इथे कापड दुकान. तुला पुस्तक पाहिजे ते समोरचं दुकान, तिथे जा. ते स्टेशनरी दुकान, तिथे तुला पुस्तकं. म्हणजे जी वस्तू आपल्याला हवी आहे ती ज्या दुकानात मिळते तिथेच गेलं पाहिजे. आपल्याला आता उद्याची पंगत आपली आहे, भाजीपाला पाहिजे. मग भाजीपाला जर पाहिजे तर कुठे गेलं पाहिजे? मंडईत गेलं पाहिजे, भाजी मार्केटमध्ये गेलं पाहिजे. गहू तांदूळ जर घ्यायचे असेल तर किराणा दुकानात गेलं पाहिजे. जर आपल्याला गुरुपुष्यामूर्ती योगावर सोनं खरेदी करायचं असेल तर कुठे गेलं पाहिजे? बैलाला, बैलाच्या बाजारात. बैलाच्या बाजारात मिळालेलं. जव्हेरी बाजारात गेलं पाहिजे, ज्वेलर्स, सोन्या चांदीचं दुकान, तिथे गेलं पाहिजे. म्हणजे जी वस्तू आपल्याला हवी आहे ती जिथे मिळते तिथेच गेलं पाहिजे. कुठेही जाऊन तुम्हाला हवी असलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल. एकाचा मुलगा 99% मार्क मिळून महाराष्ट्रात पहिला आला. 99% मार्क महाराष्ट्रात पहिला. तो आपल्याच गावातला, आपल्या शेजारचा पाटलाचा मुलगा. टीव्हीवर फोटो पाहिला, लोकांनी त्या मुलाच्या बापाच्या भोवती करारा घातला. काळ पेढे, काळ पेढे, तुझा मुलगा महाराष्ट्रात पाहिला आलाय, आम्ही आता टीव्हीवर पाहिलं. काळ पेढे. तो म्हणला देतो देतो, नाही आत्ताच आत्ताच. बोल आता. तो गेला पेढे आणायला, पण कुठे गेला माहितीये का? चर्मकार गल्लीला. मला सांगा त्या गल्लीला जाऊन त्याला पेढे मिळतील का? काय मिळतील? जोडे पाहिजेत. काय? पेढे. पण मिळतील मात्र जोडे. का? जोडे जिकडे मिळतात तिकडेच गेलाय ना. तिथे जोडेच मिळणार, पेढे मिळणार नाही. पेढे जर हवे तर स्वीट मार्क लाईन धर, इश्यू मार्क लाईन, स्वीट मार्क लाईन धर. आपले तसंच झालंय. आपल्याला हवं आहे सुख आणि आपण जातोय कुठं? संसाराच्या बाजारात. संसारात कोणता माल भरलेला आहे? संसारात स्टॉक कोणता आहे?